मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे सर यांच्या मागणीनुसार ज्यांना फुलं बनवण्यासाठी रेशीमपासून ऑर्डर मिळाली असे प्रसिद्ध रेशीम शेतकरी फाटे सर हे माजलगाव तालुक्यातील जे टकारवाडी गाव आहे त्यांच्याशी आज आपण संपर्क साधला आहे आणि त्यांच्याकडून जे नवीन प्रयोग त्यांनी रेशीम उद्योगामध्ये महाराष्ट्रात प्रथम प्रयोग केला आणि जी फुलांची निर्मिती केली ही संपूर्ण प्रक्रिया आज आपण जाणणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, जनता न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सर, या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार। तर एकूणच जो तुमचा प्रवास झाला त्याची आपण थोडक्यात माहिती सांगा किंवा कशी सुरुवात झाली? मी शिवराज धर्मराज फाटे, राहणार टकारवाडी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड। माझी रेशीम शेतीमध्ये वाटचाल ही 2011ला झाली। सुरुवातीला आम्ही जे नागपूरला कृषी प्रदर्शन होतं किसान म्हणून मोठं, तर त्याच्यामध्ये रेशीम बघितल्यानंतर आमच्या एरियामध्ये सोनी मोहा असेल, चनई असेल या जागेवर होतं बीडमध्ये। मग नंतर आम्हाला वाटलं की यार मार्केटमध्ये आपण तर पारंपरिक पिकं घेऊन जे पिकतंय तेच विकतो, हो, पण आपण विचार जर केला की आपण जे पिकतंय ते विकण्यापेक्षा जे विकतंय ते जर पिकविलं तर ज्याला मागणी जास्त आहे, मग त्या हिशोबाने रेशीम शेतीकडे वळलं। बरं। तर सरांनी सांगितलं की 2011 पासून या रेशीमकडे त्यांनी सुरुवात केलेली आहे। मग या रेशीमची सुरुवात करताना तुम्हाला जे अडचणी आल्या किंवा जे खर्च लागला आणि त्याच्यातून कसं उत्पन्न मिळालं ही जी प्रक्रिया होती? खर्च म्हणजे त्यावेळेस आम्हाला सीडीपी म्हणून गव्हर्नमेंटची योजना आहे। सीडीपी आता चालू आहे का ती? आता नाही, आता मनरेगा म्हणून आहे। मनरेगा योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला 3 लाख फॉर्म भरण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला रेशीम कार्यालय बीड येथे जावं लागेल। येथे गेल्यानंतर तुम्हाला 500 रुपये त्यांची फीस आहे, ती 500 रुपये फीस भरायची आणि आपली नाव नोंदणी करून यायची। चालतंय। आपण फिरत पाहूया की सरांचा जो प्लांट आहे की या गावामध्ये भरपूर शेतकरी आहेत जे रेशीम घेतात। किती आहे सध्या संख्या या गावामध्ये? जवळपास माझ्या गावात 80 एकर लागवड आहे। 80 एकर लागवड आहे। अगोदर 4 एकर होती। हे जे पीक आहे ते किती दिवसाचं असू शकते? हे पीक साधारण 55 दिवसाचं, 55 ते 60 दिवसाचं 60 दिवसाचं आहे। आणि आता या ठिकाणी मग समूह शेती वगैरे होती का वैयक्तिकच प्लांट आहे? वैयक्तिक आहेत, पण कसं आहे वैयक्तिक जरी असली तरी रेशीम बंद म्हणून ही शेती रेशीम आता याच्यामध्ये कसं आहे माहिती का, तुम्ही रेशीम शेती केली की ऑटोमॅटिक तुम्ही आमच्या परिवारात जोडले जाता, त्याच्यामुळे समूहच होतंय, फक्त वैयक्तिक तत्वावर असते। बरं। आता समजा आपण प्रायोगिक तत्वावर 1 एकर जर घेतलं त्याला खर्च किती येतो आणि त्याच्यापासून उत्पन्न किती? याला प्रायोगिक तत्वावर जमीन घेऊन धरला आपण, प्रायोगिक तत्वावर जमीन घेऊन याला करता येत नाही, याला स्वतःच्या नावावरती जमीन पाहिजे। तर याच्यामध्ये तुम्हाला शेड साठी 2.5 लाख रुपयापासून 5 लाख रुपयापर्यंत खर्च येते। म्हणजे कमीत कमी 2.5 लाखाचं शेड। किती एकर जमीन लागेल त्याला? 1 एकर। 1 एकर। आणि जे मिळणारं उत्पन्न आहे ते किती मिळतं? मिळणारं उत्पन्न याचं एकरी तुमचे 4.5 लाख, 4 ते 4.5 लाख रुपये वर्षाकडे आरामशीर होऊ शकतात, खर्च निघून ना? खर्च निघून। आणि कालावधी किती लागेल त्याच्यासाठी? कालावधी 1 वर्ष पूर्ण, आणि प्रत्येक लॉट तुमचा 40 दिवसामध्ये म्हणजे 30 दिवसामध्ये तुमचा लॉट बाहेर निघते। तर 1 वर्षाचा कालावधी जर पाहिला, 1 एकर जर शेती आपण पाहिली तर या ठिकाणी आपण पाहूया की 1 एकरभर शेती आणि 2.5 लाखाचं शेड, आणि त्याच्यासाठी आपल्याला मिळणारं जे उत्पन्न आहे ते सरांनी सांगितलं की 3 ते 4 लाखापर्यंत निव्वळ नफा आपल्याला मिळतो। आणि याच्यासाठी जर विक्री जी आहे ते सर तो ह्या गावामध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये कुठं विक्री होती ह्या रेशीमची? याची विक्री अगोदर तर आशिया खंडातील सगळ्यात मोठं मार्केट रामनगरला होतं। रामनगर कोणतं? कर्नाटकमध्ये। त्यानंतर आता काय झालंय की त्या धर्तीवरती जालना, आपल्याकडे महाराष्ट्रात शेतकरी वाढल्यामुळे जालन्याला मार्केट झालं, जालन्याला मोठं मार्केट, जालन्याला रिस्पॉन्स चांगला भेटल्यामुळे नंतर पुन्हा काय केलं त्यांना की आपलं बीडला एक मार्केट तयार केलं। बीडला पण आज महाराष्ट्रामध्ये जर नंबर 1चं मार्केट असेल तर आपल्या बीडच आहे, महाराष्ट्रामध्ये नंबर 1ला आहे। तर आता इथं हे गावचे जे शेतकरी फक्त कोश विकतात का धागा बनवणार आहे कुठं? नाही, फक्त कोश विक्री। तो कसा किलोवर जातो का? किलोवरती। आज त्याचा जर भाव म्हणलं तर आज जवळपास 400 रुपयापासून 550-600 पर्यंत आहे। 400 रुपये किलो पासून 550। मग जास्तीत जास्त आपला तुमचा जो माल आहे तो किती किमतीने गेला हायेस्ट? आमचा हायेस्ट आम्ही 800 रुपयापर्यंत गेलो। 800 रुपयापर्यंत लय जास्त झाले की मग? 500 म्हणला 1100 रुपये भाव झाला एक साली याचा, 1050 रुपये। बर। आता नवीन जे समजा शेतकरी आहेत त्यांना जर ह्या रेशीमकडे यायचं असेल तर काय मार्गदर्शन कराल? इतर पिकापेक्षा तर रेशीम 100% चांगले। पाण्यासाठी समजा पाण्यासाठी जिथं तुम्हाला ऊसाला जितकं पाणी लागतं त्याच्या फक्त 25% पाणी रेशीमला लागतं। 25%? फक्त 25%। आता हे बघा ना तुम्ही, ड्रिप केलं, ड्रिप जर केलं तुम्हाला तर कमी पाण्यावर, आणि असं नाही की आपलं मार्च मध्ये जर बोरचं पाणी गेलं
तर आपण फक्त झाड जगवापुरतं जरी ठेवलं हा. तरी जून मध्ये हे बेसरामासारखं आहे. बेसरामासारखं कट केलं की निघतंय. कट केलं की निघतं. याला एकदा लावलं की 15 वर्ष लावायची गरज 15 नाही. वर्षाचा कालावधी 15 आहे वर्षापर्यंत त्याला काय करायची गरज नाही. शेतकरी मित्रांनो, सरांनी सांगितलं की ऊसाचा जो पाणी देण्याचं प्रमाण आहे ते 100% जर धरलं तर त्याच्या तुलनेत फक्त 25% पाणी लागतंय. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी जे दुष्काळग्रस्त भाग आहे, आवर्षणग्रस्त भाग आहे, त्या ठिकाणी एक पीक वरदान म्हणून आहे. 15 वर्ष तुम्ही याला कट करून शेळी सुद्धा खाते याला, शेळी खाते. आणि विविध म्हणजे बहुरूपी उपयोग आहे याचा. शेळीला जर तुम्ही शेळी पालनाला जरी तुती केली का हा. तरी याच्यापासून काय याच्यामध्ये प्रोटीन जास्त असल्यामुळे हा. तुमचे जे शेळ्यांचे हाड आहेत हा. हे मजबूत होते. वाढ पण चांगली होती, इतर पाल्यापेक्षा तुमची शेळी याच्यावर तुम्हाला चांगलीच दिसते. चांगली जगणार. आणि हे तर झालं उद्योगाचं. पण सर एक अभिमानास्पद गोष्ट ह्याच्यात सांगण्यासारखी अशी की महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पूर्ण सर्वे केला, लोक जे म्हणतात की शेतकऱ्यांना आत्महत्या केली, शेतकऱ्यांना आत्महत्या केली, खूप मोठा विषय आहे शेतकऱ्यांचा. खूप मोठा आहे. पण आजच्या मितीला जर तुम्ही विचार केला तर एकही रेशीम शेतकऱ्यांना आत्महत्या केलेली नाही. क्या बात आहे. कारण त्याला करायची गरजच नाही. महिन्याला त्याच्या घरात पैसा येतोय, त्याला करायची गरजच नाही. ते आळ्यांची जी बॅच आहे दर महिन्याला येते का? प्रत्येक तुमच्याकडे जर 2 एकर असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमची बॅच चालू शकते. किती किलो निघतं एका बॅच माग? समजा 1 एकरचं शेड आहे आपलं, 1 एकरचं शेड जर असेल आणि जर पाला चांगल्या क्वालिटीचा असेल तर तुम्हाला जवळपास 200 ते 250 अंडेपुंज त्याच्यामध्ये चालतात. 200 ते 250 अंडेपुंज मध्ये 100 अंडेपुंजात 60,000 अळी. जर तुमचा 250 अंडेपुंज जर घेतले तुम्ही तर तुमचा कमीत कमी 1.5 ते 2 क्विंटल कोष निघते एका बॅचला. 1.5 ते 2 क्विंटल जर तुमचा कोष निघाल, त्याला पाल्याची क्वालिटी चांगली पाहिजे. पण मेन महत्वाचं ते पाला पूर्ण याचं 75% अशा प्रकारचा पाला चांगला आहे का? अशा प्रकारचा याचा पूर्ण रेशीमचा जर विचार केला तुम्ही तर 75% रेशीम हे तुती पाल्यावर आहे, पाल्यावरच आहे. आणि बाकी 25% जे राहिले ते आपली मेहनत मॅनेजमेंट आणि साफसफाई शेडची, निर्जंतुकीकरण हे महत्वाचं आहे. किती दिवसाला निर्जंतुकीकरण करायचं? लॉट गेल्याच्या नंतर. लॉट गेल्यानंतर फवारणी वगैरे काय त्याला? रेशीम बागेला फवारणी कुठलीच करायची गरज नाही. पाठीवरला फवारा विसरायचा. प्लॉटला का तर आपल्याला आळ्या जगवायच्या, आळ्या मारायच्या नाही. बरोबर आहे ना. प्लॉटला म्हणजे फक्त तुम्हाला आता शेड ज्यावेळेस तुम्हाला आळ्या जातील, तुमच्या कोच निघून जाते, त्यावेळेस मधला काडी कचरा काढणे, शेड व्यवस्थित निर्जंतुकीकरण करून घ्यायचं. आळ्यांना असं थंडीचा उन्हाचा काय प्रादुर्भाव होतो का? तर उन्हासाठी जर म्हणत असाल तर उन्हाळ्यात Green net वगैरे. आम्ही मिनी स्प्रिंकलर टाकलेत. डायरेक्ट शेडवर मिनी स्प्रिंकलर, त्या साईडला ठिबकची नळी असते याला शेड नेटला. तुमच्या एसी मध्ये थंड लागणार नाही तेवढं आमच्या शेड मध्ये थंड लागते. म्हणजे त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. तर आता सर्वांचा जे महत्वपूर्ण जी कामगिरी आहे, तर सर तुम्हाला जे कोणते कोणते पुरस्कार मिळाले ते थोडक्यात प्रेक्षकांना श्रोत्यांना सांगा. विद्यार्थी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो, की सरांना राज्य सरकारचे यांच्या परिवारात 2-3 पुरस्कार मिळाले, त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. पहिला पुरस्कार जर म्हणलं तर माझ्या पत्नीला भेटलाय. महाराष्ट्र माझ्या पत्नीला भेटला, तो म्हणजे रेशीम हिरकणी. रेशीम हिरकणी पुरस्कार भेटण्याचं कारण एकच आहे की 2015ला कोच घेऊन जाताना माझा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर मी जवळपास 2 वर्ष बेड रेस्ट होती. काय म्हणतात, बेड रेस्ट असताना माझ्या कमरेत आजही 174 टाकीत, मला चालता येत नाही व्यवस्थित. खूप मोठा. त्यानंतर पत्नीनं काय केलं की हे रेशीम व्यवसाय बंद करण्यापेक्षा स्वतः चालू करा. त्यांनी स्वतः मेहनत घेतली. तिनं स्वतः मेहनत घेऊन रेशीम व्यवसाय चालू केला. आता रेशीम व्यवसाय चालू केल्याच्या नंतर जे सोशल मीडियामध्ये गेलं की ते बघून त्यांना सर्वे केला एक, किंवा महिला अशी कोणती की तिला पुरस्कार द्यायचा. मग त्यांना 3 महिने अगोदर सर्वे केला, आम्हाला माहितीच नाही. तुम्हाला माहितीच नाही सर्वे केलेला? नंतर फोन आला एक दिवशी किंवा तुमच्या पत्नीचं असे सिलेक्शन झालंय महाराष्ट्र रेशीम हिरकणी म्हणून. मी म्हणलं असं कसं? तर ती म्हणली आम्ही सर्वे करूनच तुम्हाला केलं. तर पहिला पुरस्कार मला पत्नीचा. त्यांनी माहिती मिळवली की कोण जास्त काम करते, आणि तुम्ही 2 वर्ष तर आरामच करत होता. त्याच्यानंतर कृषी विभागाचा भेटला. कृषी विभागाचा भेटल्याच्या नंतर मुलीला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, आणि नंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला एक पुरस्कार मिळाला. त्यांचा एक मुलीला जे ह्याचा भेटला, कृषी कन्या पुरस्कार, महाराष्ट्र रेशीम कन्या म्हणून पुरस्कार आहे मित्रांनो. कारण का यांच्या जी मुलींची कामगिरी आहे ते त्यांनी खूप मोठी कामगिरी केली की जे कोष टाकाऊ मध्ये जातात तर ते वेस्ट टू रियूज किंवा टाकाऊ पासून टिकाऊ बनवून त्यांनी त्या फुलांची निर्मिती केली, जी फुलं खूप कालावधीसाठी टिकतात आणि रंगबिरंगी. हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आहे आणि त्यांनी यशस्वी करून दाखवला. कारण की एक संशोधन वृत्ती त्यांनी निर्माण केली आणि बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावर त्यांच्या ही माहिती सुद्धा उपलब्ध आहे. कशी ती नेमकी प्रक्रिया? आता फुलं तयार करायची काय झालं की माझा 1-2 वर्षापूर्वी एक लॉट फेल गेला. फेल गेल्याच्या नंतर पत्नी, मुलगी आणि मी, आम्ही 3 जण शेड मध्ये होतो. शेड मध्ये होतो तर आम्ही विचार करत की आपला लॉट फेल का गेला, एक पूर्ण म्हणजे कशामुळे पूर्ण लॉट फेल गेला. त्याच्यामध्ये मला एक 4 ते 5 किलो फक्त कोष निघाला असेल. अरे बापरे. तर आमच्या दोघा नवरा बायकोचं डिस्कशन चालू असताना मुलीनं काय केलं, ब्लेड होती पडलेली,
त्या ब्लेडनं तिनं कोश कट केला. कट केला तर तिला तिच्या मनाला काय वाटलं तिच्या जीवाला माहिती. मग ती म्हणली पप्पा हे कोश मी घेऊ का? मी म्हणलं का ग तिथे? ते म्हणली काय नाही मला ह्याचं काम आहे. म्हणलं ठीक आहे. मग तिनं ते 4-5 किलो कोश गोळा करून घरी आणला. आम्ही शेडची साफसफाई केली, वेस्टेज गेलेला. मग घरी आल्याच्या नंतर तिनं संध्याकाळी एवढे जबरदस्त त्याचे फुलं बनविले आणि फुलं तिला लागले जवळपास 5 किलोचे कोच बनवायला तिला लागले 4 दिवस. पण 4 दिवस तिनं कोणालाच दाखवलं नाही की मी काय करायचं. मग तिनं ज्यावेळेस कलर द्यायला ती बाहेर काढले का त्यावेळेस आम्ही म्हणलं दिदी नेमकं काय? म्हणजे पप्पा मला ह्याच्यापासून गुच्छ तयार करायचा. त्यावेळेस माझ्याकडं मला वाटतं नेपाळचे शेतकरी आले रेशीम शेती बघण्यासाठी. नेपाळ बाहेर देशातून नेपाळचे काय संपर्क असं? ते सोशल मीडिया म्हणून दोघं पती पत्नी आलते. आणि वैयक्तिक होते का गव्हर्नमेंट? नाही वैयक्तिक होते. आणि त्यांना काहीतरी मित्रांनो की बघा शेतीची आवड असण्यासाठी भारताच्या आपण एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि राज्यात जायला भेटतात, पण दुसऱ्या देशातून अनेक राज्य पार करून लोक आपल्या महाराष्ट्रात भेट द्यायला आले. ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि तिला काय वाटलं की आता हे तर नवीन आहेत आणि बाहेर देशातून आलेत, मग यांना असं काहीतरी गिफ्ट द्यायचं की ह्या आयुष्यभर यांच्या लक्षात राहिलं पाहिजे. मग तिनं काय केलं की ती गुच्छ बनविला, त्याचा गुच्छ बनविला आणि आल्याच्या नंतर त्यांना ते आम्ही गुच्छ भेट दिला. तर एवढे खुश झाले ते दोघा पती पत्नीनं गुच्छ घेऊन गेले. आणि त्यावेळेस तिने त्याच्या पाठीवर हात ठेवला, म्हणजे दिदी तू खूप पुढे जाशील. हो ना. सुरुवातीला देण्यासाठी तिला 4 दिवस लागले. 4 दिवस लागले. आणि त्याच्यासाठी जे हे इकडून घ्या, त्याच्यासाठी जे हे वापरलं किंवा रियूज मटेरियल कोश आणि त्याच्या व्यतिरिक्त कलर दुसरा काय खर्च आला त्याला? नाही, बाकी दोरा आपला फक्त कटिंग महत्वाची आहे. तर मग काय प्रतिक्रिया दिली ते जे नेपाळहून आले त्यांना स्वतः घेऊन गेले. ते घेऊन गेल्याच्या नंतर आजही मला व्हिडिओ कॉल केला तर ते दाखवतात की दीदीने दिलेला आमच्याकडे. त्यांना भाषा कोणती? इंग्लिशच येते का? नाही आपली हिंदी येते. आणि कसं आहे सर, एकदा जर ह्याच्यापासून बनवलेले हार आणि गुच्छ जर कोणी जर खरेदी केला तर त्या माणसाला 25 वर्ष कुठलंही काही घ्यायची गरज नाही, का ह्याचं लाईफच 25 वर्ष. 25 वर्षाला काहीच होणार. टिकण्याचा कालावधी रेशीमचा 25 वर्ष आहे धाग्याचा. आणि त्यापासून बनवलेली वस्तू ही 20-25 वर्ष आरामात टिकणार आहे, काळजी घेतली तर. मग नंतर पुढे कशी प्रक्रिया वाढली फुलं बनवण्याची? त्याच्यानंतर ज्यावेळेस आमचा एक ग्लासरीन लॉट आणखी एक फेल गेला, तर मग फेल मानण्यापेक्षा ते मार्केटमध्ये त्याचा रेट कमी होता. मग दीदी म्हणले पप्पा आपण एक काम करू. म्हणलं काय? म्हणजे आपण ह्याचे हार बनवू आता. मग म्हणलं ठीक आहे हार बनवू, काय अडचण नाही. मग हार बनविल्याच्या नंतर ते जे खराब कोश आमचा जे 150-200 रुपये किलो गेला असता त्याचे आम्ही हार बनवले. हार बनवल्याच्या नंतर आमचे जे जिल्हा रेशीम विकास अधिकारी होते विनीत पवार सर म्हणून, तर त्यांना मी व्हॉट्सअपला सेंड केला की सर माझ्या मुलीने हे नवीन प्रयोग केला. तर ते एवढे खुश झाले, ते म्हणले मला हे 2 हार पाहिजेत. मी म्हणलं सर घेऊन जा. ती म्हणले घेऊन जा, पण याची किंमत किती? म्हणलं काय सर याची 150 रुपये. म्हणलं गेला असता कोच, याला लागतंच किती? म्हणलं. मग ते म्हणले तसं नाही, म्हणले याची किंमत सांगा. मग मी म्हणलं सर याची किंमत तर मी नाही सांगू शकत. ती म्हणले मी मनाने एका हाराची 2500 रुपये देतो. 2500 एका हाराची? तुम्ही 150 रुपयांना देणार होतात आणि 2500 रुपये त्यांनी देतो म्हणले. त्यांना जी रेट हाराचा ठेवला ते मी आजही कमी केला नाही. मी 2500च्या 1 रुपया कमी हाराचे पैसे घेत नाही कोणाकडून. क्या बात आहे. बघा आणि किती वेस्ट गेलं त्याला मटेरियल. त्या हाराला 1.5 किलो कोश, म्हणजे 1.5 किलो तुमचे 150चे समजा 2 किलो झालं तर 300 रुपयाचा झाला असता कोश. आणि त्याचे आपल्याला 2500 मिळाले. आणि मेहनत किती दिवस लागली एका हाराला? 2 लेडीजला 1 दिवस जाते. 2 लेडीजला 1 दिवस. म्हणजे त्यांना काय केलं पुन्हा पवार सरने ते हार मुंबईला घेऊन गेले. मुंबईला घेऊन गेल्याच्या नंतर मला वाटतं कृषी मंत्री अब्दुल सत्तार होते. अब्दुल सत्तार सरांना त्यांना ते हार दिला. हार दिल्याच्या अब्दुल सत्तार सरांना एक दिला आणि भुमरे सरांना एक दिला. तर त्या दोघांनी एवढं हाराला नावाजलं ते की भयानक. मग तिथून त्यांना मला फोन केला की म्हणजे फाटे तुमचे हार एकदम सगळ्याला आवडलेत आणि इथून पुढे ह्याच बिझनेस मध्ये दीदीला मोठं करण्याचं म्हणजे मी जिम्मेदारी घेतो. आणि त्यांना मला एवढं सहकार्य केलं हाराच्या बाबतीत की खूप सहकार्य केलं त्यांना. आणि असं माहिती मिळाली की तुम्हाला मुख्यमंत्री साहेबाचा सुद्धा म्हणजे ऑर्डर मिळालेली आहे. मुख्यमंत्री साहेबाची ऑर्डर मिळाली. आता ते किस्सा सांगायला मला कलेक्टर मॅडमने कॉल केला. मला माहितीच नाही कलेक्टर मॅडम आहेत म्हणून, मुंडे मॅडम. मुंडे मॅडम. तर त्यांना कॉल केल्याच्या नंतर मी म्हणलं की आहेत हार, काय अडचण नाही. तर ते म्हणलं कमी किंमत करा. मी म्हणलं मॅडम मी कमी नाही करू शकत. ते म्हणलं का? मी म्हणलं मी माझ्या कष्टाचे पैसे मागायलो की मला तयार करून द्यायचे तुम्हाला, मी कमी होणार नाही. जर कमी असेल तर तुम्हाला क्वालिटी तशी भेटणार नाही. मग त्या म्हणल्या की फेस टू फेस समोर बोलणारा शेतकरी फक्त मी पाहिला. मग त्यांना कॉल ठेवला आणि नंतर आमचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी हे शंकररावजी वराड सर यांना सांगितलं की तुम्ही काही किंमत लावा पण ते हार द्या म्हणून. मग नंतर त्यांना मला 30 हाराची ऑर्डर दिली. 30,000 रुपयाची? 30 हाराची. 30 हारांची. आणि मग पूर्ण समजा आता हे जिल्हाधिकारी पर्यंत कृषी जे मंत्रिमंडळ आहे तिथपर्यंत ही बातमी पोहोचली. मग याला पुढे वाढवण्यासाठी काय सहकार्य गव्हर्नमेंट कडून नाही कुठलंच भेटलं आणखी. पण याच्यामध्ये माझे हार पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, माझ्या हैदराबाद पर्यंत हार गेलेत. का याला मागणी दीपावळी
आणि महालक्ष्मी या काळामध्ये खूप मागणी याची. आपण मित्रांनो ते हाराबद्दल जी चर्चा आहे ते आपण व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडमध्ये फोटो आणि व्हिडिओ पाहणारच आहोत. आणि वर्षामध्ये किंवा एका सीझनला किती हार बनवतात दिवाळीच्या वेळेस किंवा पूर्ण वर्षाच्या प्रक्रियेत? जशा ऑर्डर राहतील जशा ऑर्डर. का आता मी जे सोशल मीडिया आहे का, सोशल मीडिया आता कसं आहे प्रत्येक जणाकडे सोशल मीडिया आहे, पण ह्याचा उपयोग चांगला करून घ्यायचा वाईट करून घ्यायचा हे आपल्यावर आहे. बरोबर आहे ना, माहिती लोकांपर्यंत जर पोहोचणं हे तुम्ही चांगला उपयोग तुमच्या आहे. कार्याची जर जास्तीत जास्त तुम्ही 1 मिनिटाची जरी रील तयार केली आणि सोशल मीडियावर टाकली तर लाखो लोक बघतात. हो, पण आपण ते बघत नाहीत, आपण दुसरं बघत बसतो. जर तुम्ही केलेल्या कामाची जर सोशल मीडियावर टाकली तर भरपूर तुम्हाला लाईक्स तर येतात, पण नंतर ऑर्डर देखील ऑर्डर येतात. सुद्धा येतात. तर मी काय केलं, सोशल मीडियावर टाकून मला ज्यावेळेस हार विकायचे का त्यावेळेस मी सोशल मीडियावर टाकतो की माझ्याकडे हार उपलब्ध आहेत, ऑर्डर त्यावेळेस ऑटोमॅटिक ऑर्डर येतात. हायएस्ट मग विक्री जी आहे तुमची एका वर्षाच्या हाराबद्दल किती झाली आहे समजा प्रेक्षकांना सांगायचं म्हटलं तर? एक जवळपास 80,000 झाली. 80,000 आणि किती समजा महिलांना किती रोजगार मिळतो किंवा किती कामगार? महिलांना म्हणजे आता मी याच्यात लेडीज मुली येतात, दीदीच्या ज्या छोट्या छोट्या मैत्रिणी त्याच तयार करून देतात, मग त्यांना आपल्याला जे काय वाटेल ते द्यायचं. म्हणजे आणखी एवढा बिझनेस मोठा नाही केला, प्रयोग सुरू आहे म्हणायचं, पण हे नक्की भविष्यात वाढेलच ना. 100% तुमचं सहकार्य सगळ्याचं 100% वाढणार आहे, कारण का जो प्रयोग महाराष्ट्रात प्रथम झालेला आहे आणि जे मंत्रिमंडळ आहे महाराष्ट्राचं तिथपर्यंत जर आणि कलेक्टर किंवा जे आयुक्त लोक आहेत त्या लोकांना जर या प्रयोग आढळला की रेशीम आहे, फक्त आपण कोश बनवत होतात पण त्या कोश पासून जर आज कलरफुल असे चांगले फुल निर्माण होतात आणि खास म्हणजे वेस्ट मटेरियल पासून, तर नक्कीच या प्रयोगाचं वाढ झाली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक आपली आर्थिक प्रगती करण्यासाठी आणि तरुणांना रोजगार मिळेल. नक्कीच. आणि याच्यामध्ये काय झालं सर की ज्यावेळेस दीदीला पुरस्कार भेटला रेशीम कन्या म्हणून, त्यावेळेस आम्ही त्यांना मुद्दाम गिफ्ट देण्यासाठी एक बुके तयार करून नेलता. तर जे महाराष्ट्राचे जे आयुक्त आहेत माननीय ढवळे सर आणि माझे आयुक्त कलंत्री सर, तर त्या दोघांमध्ये झालं की हे कुणी घ्यायचा हे घ्यायचा कोणी. मग कलंत्री सर जे होते जे माझ्या हे तर त्यांना काय केलं की ते हार बुका म्हणले मला न्यायचा, तर त्यांना आज ते अमेरिकेला घेऊन गेलेत आणि अमेरिकेला त्यांना ते दाखवलाय तिथं की माझ्या शेतकऱ्यांनी तयार केलेला हार आहे. क्या बात आहे. अमेरिकापर्यंत आपल्या महाराष्ट्र आणि बीडची जी कलाकृती आहे ती पोहोचलेली आहे, अभिमानाची गोष्ट. याच्यात ढवळे सरांचं पण खूप मोठं सहकार्य. तसंच माझे जे रेशीमचे जिल्हा विकास अधिकारी वराड सर, कृषी सहाय्यक असतील जे कुठे सर अविनाशजी कुठे, आणि सगळ्यात जास्त जर म्हणलं तर ग्राउंड लेवलला जर सहकार्य जर म्हणायचं तर जे विकास मस्के म्हणून आहेत तांत्रिक अधिकारी, तर त्यांचं खूप मोठं सहकार्य. माझ्या तालुक्यात फक्त 80 एकर लागवड होती, आज जवळपास 600 एकर लागवड. 600 एकर झाले. क्या बात आहे. कसं आहे मित्रांनो की या शेतीसाठी जे सरकारनं प्रयत्न केलेत ते अभिमानाची गोष्ट आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जे प्रशासन सरांना किंवा रेशीम उद्योग किंवा शेतीसाठी जे मदत करते ती अभिमानाची गोष्ट आहे. प्रशासनाने चांगली साथ दिलेली आहे या शेतीसाठी, चांगली दिली. मग आता पुढे ते प्रयोग वाढवण्यासाठी तुमचे प्रयत्न नक्कीच चालू राहणार आहेत? नक्कीच. माझ्या पुरते नाही, मी का आता माझ्या बरोबर दुसऱ्या शेतकऱ्यांना देखील याचं मार्गदर्शन करून करायला लावणार. का तर ज्यावेळेस तुमचा कोश खराब होतोय का त्यावेळेस तुम्ही इकडे वळा ना. समजा महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी हे कोश बनते त्यांना सुद्धा ह्याचा उपयोग किंवा रियूज करता येणार त्यांचा. आणि तुम्ही त्याच्यासाठी मार्गदर्शन पण करत आहात, त्यांना ते स्किल शिकवत पण आहात? 100% सांगू त्यांना. का तर हे माझ्या पुरतं मर्यादित नाही ठेवा. बरोबर आहे. का तर माझा शेतकरी कुठेतरी जगला पाहिजे आणि शेतकऱ्याचा कुठेतरी 10 रुपये फायदा झाला पाहिजे. नक्की. आणि मग तुम्हाला सुरुवातीला त्या मुलीपासून जी तुमच्या सुरुवात झाली, मग आता जर पाठीमागे वळून बघितलं तर कसं एक प्रयोग यशस्वी झाला याचा अभिमान किंवा किती आनंद? अभिमान वाटतंय मला. आज माझी त्या हारामुळे मुलगी माझी आज एक रेशीम कन्या महाराष्ट्र म्हणून ओळख आणि तिच्या नावापुढे माझं नाव आहे, त्याच्यामुळे अभिमान तर वाटणारच ना. टाकारवाडी गाव हे सध्या सोशल मीडियावर आहे आणि जे सर फाटे सर आहेत त्यांचं नाव सुद्धा आज ह्या रेशीम शेतीमुळे महाराष्ट्रभर चर्चेला येत आहे. तर आपण जे समजा कर्नाटक आहे त्या ठिकाणी वगैरे विजिट काय ट्रेनिंग काय पाहून आलेलं का? नाही, म्हणजे ज्यावेळेस आम्ही नवीन लागवड केली का त्यावेळेस आम्ही चॉकी सेंटरची ट्रेनिंग 2 वेळेस केली. 2000 कर्नाटक मैसूरला. तर त्याच्या वेळेस 2011ला 1 वेळेस केली आणि 2013ला 1 वेळेस केली. आता अंबाजोगाईला जे परळीला जे कृषी मोठं राज्यस्तरीय प्रदर्शन होतं त्या ठिकाणी सुद्धा जे शिक्षक आले होते त्यांनी सुद्धा सांगितलं की कर्नाटकला रेशीमची राजधानी म्हणतात. रेशीमची राजधानी सुरुवातीपासून त्या ठिकाणी उत्पादन आहे आणि मैसूर त्यातल्या त्यात प्रसिद्ध आहे. याच्यामध्ये किती प्रकार आहेत? ह्या जे याच्यामध्ये पाल्याचे प्रकार भरपूर आहेत, पण याच्यामध्ये कोचचे 2 प्रकार आहेत. एक बाय व्होल्टेन आणि एक बीवी म्हणून. तर ह्याच्यात 2 जे प्रकार आहेत, एक पिवळा कोश आणि एक पांढरा कोश. पण पिवळा कोश आपल्या महाराष्ट्रात बनवत नाही. बरोबर आहे. का त्याला रेट कमी. पांढरा कोश आणि विशेष म्हणजे की महाराष्ट्रात बीड जिल्ह्याचा धागा आपण जर कोच घेऊन गेलो तर नुसतं म्हणलं बीडचा तरी व्यापारी 10-20 रुपये एक्स्ट्रा देते. का आपल्या धाग्याला जास्त एवढं आपलं ब्रँड तयार झाला बीड धागा जास्त निघते आपल्या कोचला.
का तर वातावरण चांगलं आहे आपलं. चांगली गोष्ट आहे. खरंच वातावरण सुटेबल आहे आणि आपल्या इकडं ज्या पिकाला पाण्याची अडचण आहे आणि हवामान आहे ते सुटेबल झाले. चांगल्या प्रकारे हा पाला कटाई केल्यानंतर येतो. फक्त आपल्याकडे काय की जी V1 व्हरायटी आहे तीच फक्त शेतकऱ्यांना लावा, इतर व्हरायटी लावून V1 लावावी हे तुमचं suggestion आहे. पाणी जरी कमी असेल तरी V1 ऍडजस्ट होती, दुसऱ्या जातीचे ऍडजस्ट होत नाही आपल्याकडे. याच्यापासून जे समजा ड्रेसेस कपडे वगैरे प्रोडक्ट बनतात ते कोणते कोणते आहेत प्रसिद्ध या धाग्यापासून? याच्यापासून पैठणी पैठणी साडी सगळ्यात प्रसिद्ध आहे. आता मला जे गेल्या 9 तारखेला जे मला पुरस्कार भेटला रेशीम रत्न महाराष्ट्र, रेशीम रत्न महाराष्ट्र पुरस्कार याच वर्षी मिळाला. महाराष्ट्र शासनाचा यावर्षी नव्यानं चालू केलाय त्यांना आणि पहिल्याच वर्षीचे मानकरी आपण ठरलो. अभिनंदन तुमचं. धन्यवाद धन्यवाद. चांगली तर गोष्ट आहे. त्यावेळेस त्यांना स्वतः हाताने तयार केलेल्या शाली आम्हाला दिल्या, जी हँडमेड तयार आहे. होता ती ती मला वाटतं बहुतेक त्यांना वडोदऱ्याला तयार केली, गुजरात वडोदरा. हा. तर तिथले शाल आणि साडी रेशीमची त्यांना आम्हाला गिफ्ट पुरस्कार म्हणून मुंबईला मिळाला? कुठे मिळाला? नाही, अकोला ह्याला अमरावतीला मिळाला का? हा, जे महाराष्ट्राचे वस्त्र उद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत का, त्यांच्या हस्ते दिलं. बरं. आणि या ठिकाणी जे समजा कृषी विद्यापीठ आहेत तर तुम्ही अनेक ठिकाणी प्रदर्शनामध्ये भेट वगैरे किंवा भरपूर वेळ माझे कृषी प्रदर्शन त्याला भेट देण्यापेक्षा मी जास्त शेतकऱ्याच्या संपर्कामध्ये मला माझा शेतकरी मोठा झालेला आवडेल. 100% शेतकऱ्यांना तुम्ही मदत फुल करत आहात. तर यासाठी आता आपण जी पुढची प्रक्रिया आहे तर जे तरुण विद्यार्थी आहेत किंवा तरुण विद्यार्थ्यांना किंवा एका नवीन शेतकरी तरुणांना हा व्यवसाय करायचा किंवा दुसरा एखादा जोड व्यवसाय करायचा त्यांच्यासाठी तुमचं काय मार्गदर्शन राहील? माझं तरुणांनाच खरं तर राहील का तर कसं आहे माहितीये का, आजची तरुण पिढी ही सगळी व्यसनाधीन झाली आणि प्रत्येक जण नोकरी लागेल ह्याची गॅरंटीच नाही. तुम्हाला जर नोकरी सारखा जर महिन्याला पगार पाहिजे असेल तर तुम्ही फक्त 1 एकर तुती करा. एकच एकर का तुम्ही दुसऱ्याच्या इथं जर 10 आणि 20 हजार रुपयावर जर काम करीत असतात तर रेशीम मध्ये तुम्हाला 25,000 रुपये तर कुठे जाणार नाहीत. 100% क्या बात आहे. तरुणांनी लक्ष दिलं. 1 एकर जर रेशीम केली का तर तुम्ही महिन्याकाठी आरामशीर 50,000 रुपये कमवू शकता. 50,000 रुपये महिना. आता बऱ्याच ठिकाणी नेटवर शेतकरी सर्च करतात, विद्यार्थी सर्च करतात की 50,000 रुपये महिना कसा कमवायचा, 1 लाख रुपये महिना कसा कमवायचा. सरांनी एक मोलाचा संदेश दिला. 1 एकर जर तुती केली दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतः जर 1 एकर मध्ये केलं तर आपण नक्कीच 50,000 रुपये महिना आरामशीर मिळवू शकतो. आणि व्यसनाधीनता कसं आहे सर, प्रमाण वाढलेलं आहे आणि नोकरी हे 2 विषय आहेत. विशेष म्हणजे सर रेशीम शेती अशी की व्यसन रेशीम शेतीत लागू शकत नाही. त्याला शेतीच व्यसन लागलं तर का लागणार त्याला कारण आहे का तर सकाळी याला 6ला शेतात यावं लागते, पाला टाकावं लागतं. आपल्या आळीला पुडी जमत नाही, तुमची दारू जमत नाही, कुठला बॉडी स्प्रे जमत नाही आणि कंटिन्यू माणूस शेतात लागते. हे सगळे त्यांना म्हणजे जर तुम्ही शेतात असताल तर तुम्हाला व्यसनाचा काही संबंध आहे? एखाद्या मित्राने कॉल जरी केला यार आज कार्यक्रम ये इकडे आपण म्हणतो आळ्याला पाला टाकायचा, मला आळ्याला पाला टाकायचा, त्याच्यामुळे तिकडे माणूस जात नाही ऑटोमॅटिकली. चांगली गोष्ट आहे आणि 1 एकर मध्ये आपण जास्त इन्कम घेऊ शकतात. आणि जे तरुण शेतकरी आहेत तर तो कमी शेती जरी असली 2 एकर 3 एकर फक्त पाण्याचं नियोजन जर केलं तर आपण याच्यामध्ये चांगलं. तर आपल्याला गव्हर्नमेंटची सबसिडी घेण्यासाठी 2 एकर वाला शेतकरी खूप चांगला, 1 ते 2 एकर अल्पभूधारक जेवढे असतात तेवढं चांगलं आहे. आणि सर्वात जास्त प्रमाण अल्पभूधारकांचंच आहे. जर तुलना आपण केली म्हैस पालन, शेळी पालन, गाय पालन याचा खर्च आणि मेंटेनन्स रिस्क जास्त आहे. तुम्हाला दोन्ही करता येते ना, सिल्क आणि मिल्क ह्यांची जोड घालता येते. दोन्हीची जोड तुम्ही आरामशीर 2 शेळ्या सांभाळू शकता किंवा 2 म्हशी सांभाळू शकता. त्याचा जे वेस्टेज पाला राहिलेला शिल्लक हे तुम्ही आळ्याला त्या ह्याला टाकू शकता, म्हशीला शेळ्यांना. म्हैस पण जबरदस्त एकदम दुधाचा फॅट सुद्धा वाढते. वा क्या बात आहे. तर जर ज्या शेतकऱ्यांना किंवा जे तरुण उद्योजक आहेत त्यांना जर माहिती आपल्या सोबत संपर्क साधायचा असेल तर एकदा आपला पत्ता आणि नंबर एकदा सांगा. माझा पत्ता माझा राहणार टकारवाडी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड आणि मोबाईल नंबर आहे 9767 522207. 9767 522207. चालते. तर सरांनी खूप चांगली माहिती आपल्याला दिली. आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहोत की जे समजा आता तुमचं काम आहे किंवा तुम्ही जे आता सध्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहात तर या रेशीम सोबत की दुसरा कोणता उद्योग आपण शेतीसोबत जोडला पाहिजे जेणेकरून शेतकरी समृद्ध होईल? सर मला जमीनच 3 एकर आहे आणि 3 एकरला 3 एकर रेशीम आहे. पूर्ण रेशीम आहे? पूर्ण रेशीम आहे. माझं पाण्यासाठी काय विहीर किंवा माझ्याकडे बोर आहे, पाण्यासाठी बोर आहे. तर मी का तर मला ह्याच्यातच प्रॉफिट असल्यामुळे मी दुसऱ्याकडे फिरलोच नाही, व्यवसायात कुठलं हे केलंच नाही. तर शेवटचा शेतकऱ्यांसाठी मेसेज, रेशीम बद्दल तुम्ही रिस्क घ्यायला पाहिजे का नाही, धाडस करायला पाहिजे? 100% घ्या, 100% घ्या. रिस्क घेतल्याशिवाय फिक्स होतच नाही, तुम्हाला रिस्क घ्यावाच लागेल. आणि तुम्ही मार्केटमध्ये बघा, तुम्ही आज कॉटनचे पेरा कमी झाला, सोयाबीन वाढलं, हो पूर्ण कमी झालं. पण तुमची जी फॅशन आहे कपडे घालायची ही कमी झाली का? नाही, वाढली, ती दुप्पट वाढली. मग ह्याच्यापासून काय तयार होतं? रेशीम पासून कपडा तयार होतो. म्हणजे भविष्यात कितीही शेतकरी वाढले तरी ह्याचा रेट कमी होणार नाही. कारण आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला विकत होतो त्यावेळेस रेशीम होता 300 रुपये किलो.
300 रुपये किलो सुरुवात 300 रुपये. 2011-12 ची गोष्ट आहे. 300 रुपये किलो होता. आज ते रेशीम तुमचा 600 ते 700 रुपये किलो चालला. 600 ते 700. आम्ही ज्यावेळेस करीत होतो त्यावेळेस गावात 4 शेतकरी होतो. 4 शेतकरी 4 शेतकरी होते. माझ्या गावात आज 80 एकर लागवड आहे. 80 एकर माझ्या लागवड आहे. तालुक्यात आज जवळपास 600 एकर लागवड 600 आहे. एकर आहे. आज बीड जिल्ह्यामध्ये एक रुई म्हणून गाव आहे, हो. जिथे एका गावामध्ये 1200 एकर लागवड आहे. मग एवढे शेतकरी वाढले आणि रेट का वाढले? जवळच्या जवळ 250 जवळ. नाही नाही गेवराई गेवराईकडलं गेवराई. का बरं. आता तुम्ही सांगा, इतके शेतकरी वाढले, इतका माल जास्त वाढला, मग रेट कमी यायला पाहिजेत का वाढायला पाहिजेत? कमी व्हायला पाहिजेत ना. हो ना, माल पण वाढल्यामुळे ह्याचे उलटे वाढले. किमती वाढायला लागल्यात का तर कपड्याच्या. जसं जसं कपड्याच्या किमती वाढणार आहेत तसं याचं वाढणारच. आणि हे लागणारे अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टी लागणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यात किती शेतकरी वाढले तरी काहीच अडचण नाही. एखाद्याला वाटत असेल की यार ही रेशीम शेती करायला मी, मला प्रॉफिट, एखाद्याला नाही सांगायचं. ती चूक करू नका. चुकीचे नाही, तसं नाही ती करायचं. चूक करू नका. का तर आपल्याला जरी 100 शेतकरी गावात झाले तरी आपल्याला काहीच फरक काहीच पडणार धोका नाही काहीच त्याच्यापासून. धोका नाही आपल्याला. ही खरी महत्वाची गोष्ट सांगितली की जर एखादा उद्योग जर दुसऱ्याने टाकला तर आपल्या उद्योगाला धोका होतो. पण एकमेव शेती सरांनी सांगितली की दुसऱ्याचा जर फायदा झाला तर आपला सुद्धा फायदाच होणार आहे, आपल्याला कसलंच नुकसान होणार नाही. नाही, फायदा आपला कुठला होणार आहे? जर गावात तुमच्या जर 10 शेतकरी झाले तर 10 जणांचा ग्रुप तयार व्हायला. ग्रुप तयार होतो. ग्रुप तयार झाला की एक सोबत आळे आणणे, एक सोबत माल मार्केटला खर्च नेणे, वाचतो. तुमचा खर्च वाचायला ना. आणि देवाणघेवाण होती. देवाणघेवाण होते. दररोज संध्याकाळी जे आपण टवाळ करू गप्पा मारीत बसलो ते संध्याकाळी आता आमच्या गावात असं आहे, आम्ही जर बसलो तर फक्त रेशीमच्या गप्पा चालतात. क्या आम्ही बात दुसऱ्या गप्पाच मारीत नाहीत कुठल्या. चांगली गोष्ट आहे. तुझ्या आळ्या कशा आहे, तुझा पाला कसा आहे, तू काय केलं, कधी आज मार्केटला तू काय जायचंय? करायचं, पूर्ण हे असं आळ्यांची समजा जे लोकांना पाहिजे समजा विक्री, तर कुठं आपल्याला मिळेल हे जास्त? आळ्यात चॉकी सेंटर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये भरपूर बीड आहे. जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी भरपूर आहेत. तर सरांनी एक गोष्ट महत्वपूर्ण सांगितली की या व्यवसायामध्ये रिस्क आहे, किंवा 1-2 लॉट आपले जर फेल गेले, आता सरांनी जे अनुभव सांगितला, तरी या व्यवसायाकडे फक्त अनुदान म्हणून पाहायचं नाही, तर प्युअर किंवा शुद्ध आपला व्यवसाय आहे आणि प्रोफेशन आहे, आणि यासाठी आपण हार मानायचं नाही. त्याबद्दल सांगा सर आता थोडक्यात. कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक गोष्टीला नफा आणि तोटा ह्या दोन्ही गोष्टी नफा आणि तोटा आहे. याचा मान्यच करायला. हो का तर आपण जरी सोयाबीन केलं तरी ती येतंय का नाही येतं याची गॅरंटी नाही. हो. जर कापूस केला तरी त्याची गॅरंटी नाही. रेशीम पिकाचं सुद्धा तसंच आहे की याच्यामध्ये नुकसान आहे. फक्त याच्यामध्ये कसं आहे की तुमचं जरी नुकसान झालं तरी जास्तीत जास्त तुम्हाला 40 दिवसानंतर तुम्हाला डबल उभारी घेण्यासाठी 40 दिवसातच घेता 40 येते. दिवसात तुम्हाला पीक पाला आला की तुमचं पीक डबल आलं. तसं तुमचं कापूस सोयाबीन येणार नाही. आणि याच्यात हो ना, 1 वर्षभर लागते कापूस आणि सोयाबीनसाठी. आणि याच्यात कसं आहे, एखादा जरी लॉट फेल गेला तर तरी त्याच्या पुढच्या 40 दिवसांनी तुम्हाला येणारच आहे. आता ह्याच्या दोन्ही जम्याच्या बाजू की जरी नुकसान झालं तरी पुन्हा येता येतंय. फक्त याच्यात एवढं की खचून जायचं नाही. खचून जायचं नाही. आता आणि दुसरी गोष्ट मेन महत्वाची की याला जे गव्हर्नमेंटचं अनुदान भेटतंय ते. आता गव्हर्नमेंट अनुदान तुम्ही तुती लावल्याच्या नंतर देणारच, का तर त्यांना द्यावाच लागेल. हो. फक्त आपण एक करायचं की जोपर्यंत आपण रेशीम शेतीकडे अनुदान म्हणून बघतो तोपर्यंत आपण रेशीम शेतीत फेल आहे. फेल आहे. तुम्हाला रेशीम शेतीत तुमचा उद्योग म्हणून बघावा लागेल. उद्योग उद्योग म्हणून ज्यावेळेस तुम्ही बघताल की मी काहीतरी उद्योग करायलोय, त्यावेळेस तुम्ही रेशीम शेतीमध्ये सक्सेस राहणार नसता. अनुदान येईल अनुदान घ्यायचं, नंतर काढली तुझी नुसतं माझ्या राहणार याच्यात शेड मध्ये, नंतर आपल्या आळ्या गेल्याच्या नंतर त्याच्यात तुम्ही शेळ्या सांभाळा नाही तर कोंबड्या सांभाळा, सक्सेस होत नाही. का होत नाही? का तर तुमची पहिली जिद्द तिथं खचलेली ना. हो. की तुम्हाला जे करायचं ते तुम्ही केलं नाही, त्याला इतर मार्गाला चाललात. आता तुम्हाला जायचं केलं आणि तुम्ही चाललात आंबाजोगायला, कसा वेळ लागणार? नाही जमणार. तर तुम्हाला जे अनुदानाकडे न बघता रेशीम शेतकऱ्याला, म्हणजे ज्यांना नवीन आहेत त्यांना माझी एकच विनंती की रेशीम शेती काढताना तुम्ही अनुदानाकडे बघून करू नका. तुम्ही की मला ह्याच्यात काहीतरी करायचंय, मला करून दाखवायचंय, ह्याच्यामध्ये मला ह्याच्यातून काहीतरी कमवायचंय म्हणून रेशीम शेती करा. 100% सक्सेस राहणार. जिथं तुम्हाला गरज पडेल तिथं मी तुमच्या सोबत खडा उभा राहील. चालतंय. धन्यवाद सर. तर तुम्ही मगाशी सांगितलं की तुमच्या लगातार 1 का 2 शेड फेल गेले, त्या ठिकाणी कसं तुम्ही मग अपयशाला पचवलं? माझ्या गेल्या वर्षी 2 नाही 3 बॅच फेल गेल्या लगातार 3 40 दिवसाच्या 40 दिवसाच्या 3 बॅच फेल गेल्या. मी जवळपास 60,000 रुपये घरून घातली. आणि त्याच्यानंतर जी 4थी बॅच आहे माझी, ती माझी 1,62,000ची निघाली. आणि त्याच्यानंतरची 1,84,000ची निघाली. मला काही गरजच नाही पडली. माझा जर कापूस असता तर मला रिकव्हर झाला. माझा कापूस असता तर मला वर्षात काय भेटलं असतं? काहीच नाही. किंवा माझं त्या जागेवर सोयाबीन असतं नाही, ऊस असताना गेला असता, काय भेटलं असतं? काहीच नाही. त्याच्यामुळे रेशीम मध्ये तुमचा गेलेला पैसा येऊ शकतो, फक्त तुम्हाला जिद्द पाहिजे. तर बघा, सरांनी सांगितलं की नवीन जे शेतकरी आहेत त्यांना सांगितलं की याच्यामध्ये तोटा जरी झाला तरी घाबरून जायचं नाही. 40 दिवसानंतर चान्स आहे, आणि जर जिद्द ठेवली तर तुम्ही याला जर प्रोफेशन, व्यवसाय आणि उद्योजक म्हणून जर पाहिलं तर नक्की तुम्हाला यश मिळणार आहे. आणि सरांची तर साथ आहे. तोपर्यंत आपण धन्यवाद. आणि याच्यानंतर काय माहितीये का, जर तुम्हाला रेशीम उद्योग जर खरंच करायचा असेल तर जे बीडला आपले रेशीम विकास अधिकारी यांच्याशी शंकररावजी वराड चांगलेच स्वभावला, आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याकडे लक्ष, सहकार्य माझ्या जिल्ह्यात रेशीम शेती कशी वाढल हेच त्यांचं ध्येय आहे. त्याच्यानंतर आपले ढवळे सर आहेत नागपूरचे संचालक, हे म्हणजे टीम एवढी जबरदस्त आहे. या 4-5 जण टीम एवढी जबरदस्त आहे की माझ्या ह्याच्यात रेशीम शेतकरी वाढले पाहिजेत आपल्या जिल्ह्यामध्ये रेशीम शेतकरी स्वप्न आहे. तर आपण त्यांचं स्वप्न साकार करू शकतो.
त्यांच्याशी संपर्क करा, व्यवस्थित योग्य मार्गदर्शन तुम्हाला भेटून जाईल आणि रेशीम शेती करावं अशी एक माझी इच्छा आहे सगळ्यांनी. चालतंय. तर यामध्ये रिस्कची तुलना पाहिली आपण, उद्योजकाची तुलना पाहिली, नफ्याची आणि तोट्याची दोन्ही बाजू पाहिल्या, पाण्याची व्यवस्थापन पाहिलं, तर आपण जर हा प्रयोग केला, तर मन लावून जर केला तर आपल्याला नक्की यश मिळेल असं सरांनी माहिती दिली. सर, माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.